नमस्कार मित्रो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कलम 19 मध्ये. या चॅनलवरील विषय आपल्याला आवडत असतील तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला शेअर करावं. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये ज्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरणाविषयी आपण एक वेळा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. असं व्हिडिओमध्ये सांगत असताना, धार्मिक धोरणावर चर्चा करत असताना मी एका पत्राचा उल्लेख केलेला होता. ते पत्र आहे 3 एप्रिल 1679चं. ह्या पत्राची पार्श्वभूमी अशी आहे की बादशाह औरंगजेबाने आपल्या मुलखातील हिंदू जनतेवर जिजिया कर लादलेला होता. म्हणजे अधिक कराची डिमांड इतर धर्मियांपेक्षा जिजिया कर मोठ्या प्रमाणात वसूल केला जाणार होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक धोरण समजून घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की औरंगजेबाने जो जिजिया कर लावलेला होता तो त्याच्या प्रदेशातील हिंदू जनतेवर लावलेला होता, स्वराज्यातील हिंदू जनतेवर लावलेला नव्हता. एका बाजूने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यात हस्तक्षेप करण्याचं तसं कोणतंही कारण नव्हतं. कारण अशा पद्धतीचा जो कर आहे तो स्वराज्यातील हिंदू जनतेवर लागलेला नाही, तो मोगलांच्या प्रदेशातील हिंदू जनतेवर लागलेला होता. पण याच्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची उदार दृष्टी आणि मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो की परराज्यातली असो की आपल्या राज्यातली असो, अलम जनता ही रयत आहे आणि सर्व प्रदेशातील रयतेबद्दल शिवाजी महाराजांच्या मनात अत्यंत आदराची भावना होती. शिवाजी महाराज केवळ आपल्या प्रदेशातील लोकांनाच रयत समजत होते असं नाही. हे पत्र पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की रयत कोणत्याही प्रदेशातली असो, तिचा सन्मान, संरक्षण आणि स्वातंत्र्य तिला मिळालं पाहिजे अशी भूमिका, एकंदरीत व्यापक भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगद्रष्ट्या राजाची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पत्र आपले दरबारी पारसनीस नीलप्रभू यांच्याकडून अर्जून घेतलेला आहे. या पत्राचं वैशिष्ट्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं. हिंदवी स्वराज्य म्हणून ते इतिहास प्रसिद्ध आहे. परंतु याच्यातील हिंदवी या शब्दाचा अर्थ अनेक लोक आपापल्या सोयीने घेत असतात. इतिहासाच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या पार्श्वभूमीवर हिंदवी या शब्दाचा नेमका अर्थ काय होता हा अर्थ उलगडण्याचं काम सुद्धा हे पत्र करतं. त्याच्यामुळे हे पत्र शिव इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण, प्रशासनातलं धोरण एवढंच नव्हे तर रयतेविषयीचं धोरण, शेतीविषयीचं धोरण, स्त्रियांविषयीचं धोरण हे सगळं अभ्यासण्यासाठी आपल्याला हे पत्र, जे जिजिया कराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशास लिहिलेलं आहे, ते मुळातून समजून घेण्यासारखं आहे. हे पत्र लिहिलेलं आहे 3 एप्रिल 1679 मध्ये. या पत्राचं रितसर वाचन आपण आता करूया. हे पत्र मी वाचन करतोय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, एकंदरीतच मराठ्यांच्या इतिहासाचा आढावा घेणारे इतिहास संशोधक, कोल्हापूरमध्ये माजी प्राचार्य असणारे डॉक्टर इस्माईल हुसेन साहेब पठाण यांचं हे जे पुस्तक माझ्या हाती आहे त्याचं नाव आहे शिवरायांची धर्मनीती. नितांत अभ्यासपूर्ण, वेगवेगळ्या संदर्भांसह, पुराव्यांसह लिहिलेलं हे शिवचरित्र, प्रत्येकानं वाचावं, घरी आपल्या संग्रही ठेवावं, आपल्या घरच्या लोकांना वाचायला द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदार धार्मिक दृष्टिकोन, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य नेमकं कोणाचं होतं, ते धर्मावर आधारित स्वराज्य होतं की ते सगळ्या धर्म जातींचा सन्मान करणारं, सगळ्यांना कवेत गेल्यानं आणि सर्वांचं कल्याण चिंतनार होतं. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बऱ्यापैकी या पुस्तकामध्ये मिळणार आहे. हुसेन साहेब इस्माईल सरांनी आपल्या या पुस्तकामध्ये त्या पत्राचा जो मराठी अनुवाद केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला त्यावेळच्या घडामोडींचा अंदाज तर येतोच, तत्कालीन घडामोडींचा. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका केल्यानंतर औरंगजेबाशी तहाची बोलणी केली आणि आपल्याला माहिती आहे की अफजल खानाचा कोथळा काढल्यानंतर, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची मुंडी छाटल्यानंतर शिवाजी महाराजांवर जे काही मोठे प्रसंग उद्भवले, केवळ अफजल खानाचा कोथळा काढून ते थांबलेले नाही. अफजल खानाच्या प्रसंगानंतर आपल्याला माहिती आहे एक संकटाची मालिका स्वराज्यावर सुरू झाली. मग त्याच्यामध्ये सिद्धी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा असेल
किंवा शाहिस्ते खानाने केलेली स्वराज्यावर स्वारी असेल, ही सगळी संकट त्यावेळेस फार मोठी संकट स्वराज्यावर आली. त्याच्यामुळं स्वराज्याची जी प्रशासन व्यवस्था असेल किंवा रयतेच्या संदर्भामध्ये प्रदेशाची नासधूस असेल, ही मोठ्या प्रमाणावर झालेली होती. आणि त्याच्यानंतर पुरंदरचा तह, मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी झाल्यानंतर पुरंदरच्या तहाअंतर्गत शिवाजी महाराजांना आग्रा भेटीवर जावं लागलं. अशा एकदम धामधुमीच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धामधूम माजलेली होती. स्वराज्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. विस्कळीत सगळा कारभार स्वराज्याचा झालेला होता. म्हणून तो स्वराज्याचा कारभार दुरुस्त व्हावा म्हणून काहीसं जुळतं मिळतं औरंगजेबाशी त्यांनी घेतलेलं दिसतं. कशासाठी घेतलं तर ते जेव्हा आग्र्यावरून आपल्या स्वराज्यात परत आले आणि स्वराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपल्याला काहीतरी अवकाश मिळावा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला या पार्श्वभूमीवर कधीही माफी मागितलेली आपल्याला दिसत नाही. बरेच राजकीय पक्षाची लोक तोंड वाजवत असतात की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली. नितांत खोटारडे असे लोक. आणि त्याच्यामुळे इतिहासाचा संदर्भ जर घेतला तर शिवाजी महाराजांनी माफी वगैरे कधी मागितली नाही. शिवाजी महाराज माफीचे धंदे शिवाजी महाराजांनी केले नाही. औरंगजेबाला पत्र लिहित असताना त्यांनी जरी औरंगजेबाशी जुळते घेतले, त्याचं कारण असं होतं की त्यांनी 1667 ते 1670 या काळामध्ये आपल्या प्रशासनामध्ये अनेक बदल केले. लष्करी मोहिमांच्या नियमांमध्ये बदल केले. आपल्या लष्करातील मुख्य पदांमधल्या व्यक्तींमध्ये बदल केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मोरोपंत पिंगळेंना पेशवेपद दिलं गेलं, ते याच काळात दिलं गेलं. जमिनीची मोजणी कोकणामध्ये याच काळात झाली. त्याच्यानंतर कराचं नियोजन, कशा पद्धतीनं कर रयतेकडून गोळा करावा आणि कोणत्या सवलती शेतकऱ्यांना आपण दिल्या पाहिजे, शेतीचं सुद्धा पुनर्मॅनेजमेंट शिवाजी महाराजांनी या काळात केलं. म्हणजे आपल्या प्रशासनाला सवलत मिळावी, कोणाचंही शत्रूचं आक्रमण आपल्या स्वराज्यावर येऊ नये या काळामध्ये. म्हणजे हा शांततेचा काळ राहावा, म्हणजे आपल्या स्वराज्याची घडी नीट बसवता येईल, अशा पद्धतीची मुसद्देगिरी शिवाजी महाराजांनी केली. आणि या काळामध्ये शिवाजी महाराजांनी मुसद्देगिरी केल्यानंतर सुद्धा 1679 हे पत्र जर तुम्ही वाचलं तर शिवाजी महाराजांचा मानवतावादी दृष्टिकोन, शिवाजी महाराजांचा अन्य धर्मियांच्या संदर्भातला दृष्टिकोन हा किती उदार होता हे सुद्धा याच्यातून दिसतं. पत्र वाचण्याला मी सुरुवात करतो आहे. हे पत्र मूळ फारसी पत्राचा मराठी अनुवाद पठाण सरांनी केलेला आहे. महाराज बादशाला लिहितात, आपला दृढ हितचिंतक शिवाजी हा परमेश्वराची कृपा आणि आपली मेहरबानी कंसामध्ये ही सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट आहे. याबद्दल आभार मानून आपल्याला कळवतो की माझ्या दुर्दैवामुळे मी आपली परवानगी न घेताच आपल्या दरबारातून निघून आलो, पण आपली हर प्रकारे सेवा करण्यास मी तयार आहे. सर्वांवर आपली कृपा राहो. एक हितचिंतक म्हणून मी काही गोष्टी आपल्या समोर मांडित आहे. अलीकडे माझ्या ऐकण्यात आले आहे की माझ्यावरील मोहिमेमुळे आपला खजिना रिकामा झाला आहे. त्यामुळे हिंदूंच्याकडून जिजिया कर वसूल करून त्या उत्पन्नाने राज्याचा आणि सरंजामाचा खर्च भरून काढावा असे आपण ठरवले आहे. बादशाह सलामत आपल्या साम्राज्याचा संस्थापक अकबर, त्याने 52 वर्ष राज्य केले. ख्रिस्ती, यहुदी, मुसलमान, दादूपंथीय, नक्षत्रपूजक, मलकीये, नास्तिक, ब्राह्मण, जैन, सारांश सर्व जातीबरोबर शांततेने आणि समाधानाने वागण्याचे उत्कृष्ट धोरण त्याने स्वीकारले होते. सर्वांचे संरक्षण आणि कल्याण व्हावे हे त्याचे ध्येय होते. म्हणूनच तो जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध झाला. याचा परिणाम असा झाला की जिकडे त्याची दृष्टी वळे तिकडे भाग्यश्री आणि जयश्री त्याच्या बरोबर हजर राहत. बहुतेक मुलूक त्याच्या ताब्यात आला. त्यानंतर नरुद्दीन जहागीर बादशाह यांनी 22 वर्षपर्यंत या जगावर आपल्या कृपेची सावली धरली. आपले जीवन कंसात जीवन म्हणजे सत्कृत्ये त्याने अमर केले. त्याने आपले जीवन सार्थक केले.
शहाजहान बादशाने 32 वर्ष राज्य केले. सत्कृत्याच्या योगे त्यानेही आपले जीवन सार्थक केले. त्यामुळे हे बादशाह जिकडे दृष्टी वळवीत तिकडे त्यांना यश लाभत असे. या बादशाच्या कारकिर्दीत अनेक प्रांत, अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात आले. सत्कृत्य करणाऱ्या या बादशांचे नाव त्यांच्या मागे आजही जिवंत राहिले आहे. त्यांची थोरवी काय वर्णावी? तिची कल्पना या गोष्टीवरूनच येईल की आलमगीर बादशाने त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यात यश न आल्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आहे. त्या बादशाहांनी मनात आणले असते तर जिजिया कर लादण्याची त्यांची शक्ती होती. पण सर्व लहान थोर माणसे ही परमेश्वराची आहेत आणि सगळे धर्म ही परमेश्वराच्या आराधनेची साधने होत असे ते समजत. त्यांनी धर्मद्वेषाचा विचारही मनात येऊ दिला नाही. त्यांची दयाळू वृत्ती आणि त्यांनी केलेली सत्कृत्ये यांची स्मृती जगात सदैव जागृत आहे. सर्व लहान थोर त्यांची स्तुती करतात आणि त्यांना दुआ देतात. त्यांच्या कारकिर्दीत प्रजा शांतपणे नांदत होती, म्हणून त्यांचे वैभव दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्यांना आपल्या कामात यश येत गेले. पण आपल्या काळात अनेक प्रांत आणि किल्ले आपल्या ताब्यातून निघून गेले आहेत. उरलेले प्रांत आणि किल्ले पण लवकरच आपल्या हातून निघून जातील. प्रांत उद्ध्वस्त करण्यात मी कोणत्याही प्रकारे कसूर करणार नाही. तुमची प्रजा चिरडली जात आहे. तुमच्या महलांचे आणि परगण्यांचे वसूल दिवसेंदिवस कमी होत आहे. जिथे 1,00,000चे उत्पन्न होते तेथे 1,000 वसूल होणेही कठीण झाले आहे. बादशाह आणि शहजादे यांच्या वाड्यात तर दारिद्र्य आढळून येऊ लागले आहे, तर अमीर, उमराव आणि मनसबदार यांची परिस्थिती काय झाली आहे हे दिसतच आहे. सांप्रतच्या काळात तुमचे स्वार सैनिक असंतुष्ट आहेत. मुसलमान आक्रोश करीत आहेत आणि हिंदू पोळले जात आहेत. लोक भाकरीला मोताद झाले आहेत. आपल्या हातांनी आपले कपाळ बळवून घेत असल्यामुळे त्यांची तोंडे लाल झाली आहेत. त्यांची अशी दुर्दशा झाली असता त्यांच्यावर जिजिया कराचा बोजा आपण लादला आहे, हे आपल्याने करवले तरी कसे? ही अनिष्ट बातमी पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत पसरेल. जनमनात ही गोष्ट नमूद होईल की हिंदुस्थानचा बादशाह हा भिक्षापात्र हातात घेऊन ब्राह्मण, जैन, साधू, जोगी, संन्यासी, बैरागी, गरीब, गुरीब, मोताद आणि कंगाल झालेल्यांकडून जिजिया वसूल करण्यास निघाला आहे. यातच त्याला मर्दुमकी वाटते. तैमूर घराण्याचे नाव तो मातीत मिळवित आहे, अशी भावना लोकांच्या मनात खोलवर रुजेल. बादशाह सलामत कुराणात परमेश्वराला रब्बुल आलमीन म्हणजे विश्वनाथ म्हटले आहे. रब्बुल मुसलमीन मुसलमानांचा नाथ असे म्हटलेले नाही. वास्तविक पाहता इस्लाम आणि हिंदू धर्म हे दोन्ही परमेश्वराच्या रूपाचे मधुर आविष्कार होत. मस्जिदीत परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी अजा बाग देतात. मंदिरात घंटानाद हा परमेश्वराच्या आराधनेसाठीच होतो. धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपणा दाखवणारा प्रत्येक जण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे असेच म्हटले पाहिजे. हे विधान मी पुन्हा वाचतोय. धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपणा दाखवणारा प्रत्येक जण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे असेच म्हटले पाहिजे. परमेश्वराने निर्माण केलेल्या या चित्रावर रेघोट्या ओढू पाहणे म्हणजे परमेश्वराच्या चित्रावर दोषारोपण करणे आहे. कोणत्याही कृतीत दोष काढणे म्हणजे कर्त्याला नावे ठेवण्यासारखे आहे. तसे करू नये. न्यायबुद्धीने पाहता जिजिया हा कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही. हिंदुस्थानात हा नव्याने सुरू करण्यात आला आहे, हा अन्याय होय. तुम्हाला धर्माच्या आणि न्यायाच्या दृष्टीने हा कर लादणे आवश्यक वाटतच असेल तर आपण तो कर राजा रामसिंग
याच्याकडून प्रथम घ्यावा, कारण ते हिंदूंचे पुढारी आहेत. त्यानंतर या हितचिंतकाकडून म्हणजे माझ्याकडून कर वसूल करणे मुळीच अवघड जाणार नाही. शिवाजी महाराजांच्या या पत्रामधली काही वैशिष्ट्य अशी आहे की शिवाजी महाराज म्हणतात की सामान्य हिंदू जनांकडून कर वसूल करणे, धर्माच्या आधारावर रयतेमध्ये दुजाभाव करणे हे शासक म्हणून अन्यायकारक आहे. शासक म्हणून शासकाने आपल्या रयतेकडे कोणत्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे याची दृष्टी या पत्रामध्ये आहे. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सुद्धा इशारा औरंगजेबाला दिलेला आहे की तुमच्या राज्यामधली जी प्रजा आहे ती कोणत्याही धर्माची असू द्या, त्यांना प्रजेप्रमाणेच वागवलं पाहिजे. हे जे धोरण औरंगजेबाच्या पूर्वीच्या शासकांनी म्हणजे अकबराने असेल, जहागीर बादशाहने असेल किंवा शहाजहान बादशाहने असेल जे राबवलं त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही याची जाणीव करून दिलेली आहे. तुम्हाला जरी तुमच्या तुर्क वंशाचा अभिमान असला तरी मात्र तुमच्या आधीचे तुमच्या राज्याचे शासक कशा पद्धतीने वागले याचा धडा तुम्ही घेतलेला दिसत नाही. तिसरी गोष्ट ही आहे की शिवाजी महाराज हे सांगतात की तुम्हाला हिंदूंकडून जर करज घ्यायचा असेल तर पहिले हिंदू करून जे राज्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून तुम्ही कर घेतला पाहिजे, ते पहिले जबाबदार आहे. म्हणून रामसिंगाकडून तुम्ही कर घ्या. रामसिंग कोण आहे तर मिर्झा राजे जयसिंगाचा पोरगा आहे, औरंगजेबाच्या दरबारामधला सेनानी. त्याच्याकडून तुम्ही घेतलं पाहिजे, कारण ते जातीचा अभिमान धर्माचा अभिमान दाखवून राज्य करतात. म्हणून त्यांच्याकडून तुम्ही घ्या जर घ्यायचा असला तरीही तो अन्यायकारक आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. या पत्राचं वैशिष्ट्य हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी बादशाला असं म्हटलं असलं की तुम्ही दयावान वगैरे आहे, परंतु अगदी त्या पत्राच्या मध्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की तुमचं नुकसान करण्यात मी कोणतीही कसूर ठेवणार नाही, मी माझं राज्य वाढवणार आहे, तुमच्याशी संघर्ष करणार आहे, असा प्रकारचा स्वर त्या पत्रामध्ये आहे. शिवाजी महाराजांनी नमतं घेतलं नाही. शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आजकालचे अनेक पक्षाचे काही विशिष्ट पक्षाचे नेते आपल्या मीडिया चॅनलवर येऊन, जे गोदी मीडिया आहे, जे विकल्या गेलेलं मीडिया आहे, त्याच्यावर येऊन म्हणतात की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीनामे लिहिले म्हणजे सावरकरांना डिफेन्स करण्यासाठी काही बकवास आणि बकायचं का, तो त्यांचा रोजचा धंदा आहे. म्हणजे त्यांनी म्हणायचं की 5 माफीनामे दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात कोणालाही माफी मागितली नाही, ते काही डरपोक नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नासधूस शत्रूच्या मोहिमेमध्ये झाल्यानंतर सुद्धा म्हणजे 1659 पासून तर 1665 पर्यंत जे स्वराज्यावर जी संकट आली ती महाभयानक होती, हे आपल्याला माहिती आहे. पूर्ण स्वराज्य गिळंकृत होऊन शिवाजी महाराजांचं राज्य हातून जाईल की काय अशी परिस्थिती होती, तरीही शिवाजी महाराजांनी कोणालाही माफी मागितलेली नाही. शिवाजी महाराज पराक्रमी होते, शिवाजी महाराज धोरणी होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याशी जी कमिटमेंट केली होती की आमच्या भूमिपुत्रांचं हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करू, हे हिंदवी स्वराज्य ना हिंदूंचं असेल ना मुसलमानांचं असेल ना कोणत्याही जाती आणि धर्माच्या विशेषांचं असेल, हे स्वराज्य सर्व 18 पगड जाती, सर्व धर्म, सर्व पंथीयांचं असेल, म्हणजे रयतेचं असेल, कष्टकऱ्यांचं असेल, याची आउटलाईन या पत्रामध्ये आहे. लक्षात घ्या, हे पत्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी केवळ हिंदूंचा कैवार घेतला असं नाही, त्यांनी मुस्लिमांचा सुद्धा कैवार घेतला.